पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता घडे पुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, नाथ महाराज समर्थ सर्वांना वंदन करतो. परमपूज्य डॉक्टर काकांना वंदन, परमपूज्य मंदाताईंना वंदन, आदरणीय जयश्रीताई, सीमाताई, चौगले सर, माधुरीताई या आदरणीय व्यक्तींना नमस्कार करतो. तुम्हा सर्वांना नमस्कार करून आजची सेवा ज्ञानेश्वरी चिंतनाची मालिका आपण थोडंसं चिंतन थोड्या वेळासाठी करायचं आहे. काल आपण 80व्या ओळीपर्यंत आलो होतो आणि तिथून पुढं तो श्लोक पण एक पहिला 8 नंबरचा संपलेला आहे 80 ओळीपर्यंत. आता त्याच्या पुढे आपण जाणार आहोत. आता संजय बोलायला लागलेला आहे. वरती आपण काल बघितलं की आता माऊलींनी सांगितलेलं आहे, आता तो उदार करसा वर्षेल असा म्हणतात ते. म्हणून सहजे सुनेळू कृपा अमृत सजळू तो ओळला असे श्री गोपाळू महामेघू. असा मोठाच्या मोठा मेघ आहे, तो महामेघ आता बरसणार आहे आणि तो काय सांगणार आहेत त्याचं वर्णन आता करायला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी संजयाचं एक श्लोक आहे आणि तो श्लोक असा आहे, एव मुक्त्वा ऋषिकेशम गुडाकेशम परंतप न यश्येती गोविंदम उक्त्वा तुष्णी बभुवये. ऋषिकेश, गुडाकेश असे शब्द वापरलेले आहेत. ऋषिकेश शब्द भगवान श्रीकृष्णासाठी वापरला, गुडाकेश सुद्धा अर्जुनासाठी वापरलेला शब्द आहे. आणि वर्णन संजय म्हणाला, हे राजा धृतराष्ट्राला उद्देशून म्हटलेला आहे, ज्याने निद्रा जिंकलेली आहे, म्हणजे गुडाकेश शब्द त्यासाठी वापरलेला आहे. असा तो शत्रुतापक, शत्रुतापक म्हणजे परंतप शब्द ज्यासाठी आलाय त्याला शत्रुतापक असा आहे. मी युद्ध करणार नाही असे श्रीकृष्णाला सांगून स्तब्ध झाला. गोविंद शब्द वापरला श्रीकृष्णासाठी परत. आणि हा शब्द वापरताना श्रीकृष्णाला उच्चारून किंवा त्यांना संबोधून हा गुडाकेश, ऋषिकेश किंवा गोविंद हे शब्द वापरलेले आहे. आणि तो स्तब्ध झाला म्हणून सांगितलं आहे, गप्प झाला. इतकं सगळं बोलला, मगापासून बरीचशी माहिती भगवंतांना त्यांनी सांगितलेलं आहे. भगवंताचा त्यांना आधार वाटतो, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे, आपण मागच्या वेळा बघितलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांच्यावरल्या विश्वासानं तो इतकं सगळं दुःख व्यक्त करतो. दुःख व्यक्त करताना सुद्धा जवळच्या व्यक्तीकडे करावं. आपल्या मनातील भावनासुद्धा जवळच्या व्यक्तीकडे सांगाव्यात. सगळ्यात जवळची व्यक्ती कोणतं असतील तर आपली श्रीगुरु. सगळ्यात जवळची व्यक्ती कोण असेल तर ज्यांचं आपण नाम घेतो ती आद्य देवता, त्यांना आपलं दुःख सांगावं. आपण भलत्याच लोकांना सांगतो. अर्जुनानं दुसरा माणूस निवडला नाही दुःख सांगण्यासाठी. त्याला जी करुणा निर्माण झालेली होती ती करुणा दुसऱ्या त्यांच्या भावांना निर्माण झाली नव्हती, त्याला एकट्यालाच निर्माण झाली होती. गीतेमध्ये उल्लेखच नाही, महाभारतामध्ये सुद्धा उल्लेख नाही की युधिष्ठिरांना सुद्धा तशी स्थिती झाली होती. भीमाला सुद्धा, भीमाचं तरी बोलायचं नको, त्याला ती स्थिती येण्याची काय शक्यताच नव्हती. तो काय बोललेलंच नाही की मी युद्ध करायचं कसं, माझ्या भावांना मारायचं, काहीही बोलले नाही. चारही भाऊ. फक्त हा एकमेव मनुष्य असा आहे की तो धर्मनिष्ठ आहे. इतरही धर्मनिष्ठ होते, पण जी करुणा होती ती करुणा याची जागृत जास्त झाली. याच्यावर खास प्रेम होतं भीष्माचार्यांचं, याच्यावर खास प्रेम कृपाचार्यांचं आणि द्रोणाचार्यांचं होतं, म्हणून त्याची ती स्थिती झालेली आहे. असंही म्हटलं जातं. गीतेचे अभ्यासक जे आहेत ते म्हणतात भगवंतांनी स्वतः त्याच्या मनात मोह निर्माण केला, म्हणून त्यांनी बरोबर युद्धाच्या मध्यभागी जिथं भीष्माचार्य दिसतील, द्रोणाचार्य दिसतील, तिथंच रथ नेऊन उभा केला. असे एक अभ्यासू आहेत जे ना, इथं काय गीतेमध्ये ते वर्णन नाही, ज्ञानेश्वरांनी ते सांगितलेलं नाही की अशा संदर्भात तसं केलं होतं म्हणून. पण साधारण अर्थ असा काढलेला आहे, एवढा मोह अचानकपणे निर्माण व्हायला कारण काय असेल
तर त्याला कारण आहे की भगवंताचीच त्याच्यावरती कृपा झालेली आहे. भगवंत अशा वेळी काहीतरी करतात, आपल्याला वाटत असतंय माझ्या वाईट स्थिती माझी आता सुरू झालेली आहे, पण अशा वाईट स्थितीमध्ये सुद्धा श्री गुरु आपल्याला खूप काही शिकवत असतात. आपली वाईट स्थिती असेल त्यावेळी आपली परीक्षा असते. आपण जे अभ्यासलं, शास्त्राभ्यास केला, जे नाम घेतलं, भगवंताची उपासना केली, त्या उपासनेला परीक्षा नको काय? आणि त्या परीक्षा म्हणजे आपल्यावर येणारी संकट असतात, आपल्यावर अचानक येणारे की जे घरातली जवळच्या व्यक्तींचे मृत्यू असतात, हे अचानक येणाऱ्या गोष्टी त्यावरून समज आपली घेतली पाहिजे. माझी आता परीक्षा व्हायला लागलेली आहे. मी जी ज्ञानेश्वरी अभ्यासली, मी दासबोधाचा अभ्यास जो केला किंवा आणखीन कुठली शास्त्र अभ्यासलेली आहेत ती माझ्यात पचल्यात की नाही हे बघण्यासाठी श्री गुरु माझी परीक्षा घेतात. असं जर आपण समजायला लागलो तर निश्चितपणे आपण त्यातून मार्ग काढू शकतो. त्यावेळी श्रीगुरूंची, भगवंताची आठवणही आपल्याला त्यामध्ये राहते, जशी अर्जुनाला होती तशी. आणि त्यामुळं आता संजय सांगायला लागलेला आहे की ते स्तब्ध झाले. इथे एक शब्द वापरलेला आहे, ऋषिकेश, म्हणजे जे इंद्रियांचे स्वामी. ऋषिकेशचा अर्थ आहे, ऋषिक शब्दाचाच अर्थ आहे इंद्रिय, आणि ईश त्यातला असलेला शब्द आहे, त्याचा अर्थ स्वामी आहे. असा ऋषिकेश शब्द वापरला आहे. आणि अर्जुनासाठी गुडाकेश वापरलेला आहे, त्याला निद्रेचा स्वामी म्हणतात, ज्यानं निद्रा जिंकलेली असते. निद्रेतही जो सावध असतो, दुसऱ्या अर्थाने, निद्रेमध्ये जो सावध असतो, ज्यानं निद्रा जिंकलेली आहे, जो निद्रेचा स्वामी आहे, असे 2-3 अर्थानं गुडाकेश शब्द वापरतात. ऋषिकेश सुद्धा तो इंद्रियांचा स्वामी आहे, इंद्रियावरती त्याचं कंट्रोल आहे. म्हणून आपण इंद्रिय आवरत बसण्यापेक्षा त्यालाच म्हणावं की माझी इंद्रिय तूच आवर आता, कारण तू इंद्रियांचा स्वामी, सगळ्या इंद्रियांचा तू स्वामी आहेस. तो आतमध्ये अंतर्यामी आहेस. मग तू अंतर्यामी बसून गप का बसलास? माझे हात नको ते उद्योग करायला लागलेत, माझ्या डोळ्यांना नको ते पाहावंसं वाटायला लागलंय, कान काहीतरी भलतंच ऐकतात, यांना कोण आवरणार? मी आवरू शकत नाही, अशी प्रार्थना करावी त्यांना. म्हणजे तेच आवडतात, कारण ते इंद्रियांचे स्वामी आहेत. तसंच अर्जुनाला एक शब्द वापरलेला आहे, गुडाकेश शब्द वापरलेला आहे. आणि तिसरा एक शब्द आहे गोविंद. आणि गोविंद म्हणजे इथे वर्णन करताना गो म्हणजे पृथ्वी आणि गोविंद म्हणजे पृथ्वीचं रक्षण करणारा. आता खरंच आहे, तो सगळा चालक वालक तोच आहे ना. सगळे उत्पत्ती स्थिती लयचा त्राता गाता कोण असेल, धाता तोच आहे सगळा. आणि त्यामुळे त्यांना म्हटलेलं आहे ते पृथ्वीचे रक्षण करतात, म्हणून गोपाळ पालन करतात, ते गोचे पालन करतात, गायीचे पण पालन करतात, असाही गोपाळाचा आणि गोविंदाचा अर्थ आहे. ह्या सगळ्या अर्थातून एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की तिचं रक्षण करतात, ते पृथ्वीचं रक्षण करतात. आणि खरंच रक्षण केलेलं आहे. आपल्या त्या हिरण्याक्षच्या अवतारामध्ये, हिरण्याक्षर आणि हिरण्यकशिपूंचे जे अवतार आहेत, हिरण्याक्षच्या अवतारामध्ये त्यानं पृथ्वी नेऊन कुठं समुद्राच्या तळाला ठेवली होती. वराळचं रूप घेऊन भगवंतानीच ती पृथ्वी समुद्रातून वर काढली, असं त्यांच्या अवताराच्या कार्यामध्ये आहे. ज्या अवतार कार्याचं वर्णन भागवतामध्ये आलेलं आहे त्यामध्ये ती कथा आहे की हिरण्याक्षर ती पृथ्वी दडवून ठेवली होती आणि त्या पृथ्वीला वरती काढली. म्हणजे तो पृथ्वीचे पालक आहेत ना ते, म्हणून ते गोविंद आहेत. असा गोविंद शब्दाचा एक अर्थ आहे. आणि दुसरी गोष्ट आहे, गो म्हणजे गायींचं रक्षण करणार आहे, आणि त्यांनी गायींचं पालन करणं आपल्यापुढे एक आदर्श आहे आजही, की गायींचं पालन का करायला पाहिजे. तर भगवान श्रीकृष्ण स्वतः गायीचं पालन करत होते आणि ते करत होते, याचा अर्थ पाठीमागं काहीतरी तत्वज्ञान आहे. म्हणून गायीला गोमाता म्हटलं जातं, किंवा भगवंताची अवतार म्हटलं जातं, किंवा भगवंताचं स्थान त्याला दिलं जातं. त्याचं कारण ते आहे की भगवान श्रीकृष्णाने त्याचं पालन केलेलं होतं. अगदीच गायींचं जेव्हा, वासरांचं जेव्हा अति भयंकर असा पावसाचा वर्षाव इंद्रदेवता खवळ, आणि त्यांनी काय केलं की आपलं कोण काय करत नाही, पूजा करत नाही, म्हणून त्यांनी काय केलं, जोरात पाऊस केला म्हणे. आणि त्या पावसातनं सावरायसाठी सगळ्या गायी, सगळी वासरं घेऊन गोवर्धनाच्या कुशीमध्ये सगळी जाऊन बसली. आणि त्याच वेळी गोवर्धन पर्वत उचलला आणि त्यांनी म्हणजे सगळ्या गोपाळांनी तो उचलला, मी फक्त करंगळी लावलेली आहे असं भगवंत म्हणतात, बाकी मी काही केलेलं नाही. आता हे त्यावेळी गोपाळांचं रक्षण केलं म्हणून गोविंद. असे एक 2-3 शब्दानं हा गुडाकेश शब्द वापरला आहे. गुडाकेश म्हणजे निद्रा जिंकणारा, निद्रेवरती काय असणारा, त्याचं प्रभुत्व आहे, प्रभाव असणारा, ज्याला आपण निद्रेमध्ये सावध असणं म्हणतो. निद्रेमध्ये सावध काय आपण नसतो तसं, पण याच्या अर्जुनाच्या बाबतीमध्ये तसं बोललं जातं की ते निद्रेमध्ये तुझा स्वामी सावध असतात. आणि नारदानं म्हणे परीक्षासुद्धा घेतली होती की झोपला असताना सुद्धा नारदांनी त्यांच्या त्या कक्षामध्ये, झोपेच्या शयन कक्षामध्ये जाऊन बघितलं तर त्याच्या सगळ्या रोमारोमातून गुडाकेश शब्द वापरलाय. गुडाकेश, तो केश पण शब्द आहे, तर प्रत्येक रोमारोमातून, केसातून त्याच्या कृष्ण कृष्ण असा आवाज येत होता, म्हणून तो निद्राला जिंकणारा आहे, म्हणून त्याला गुडाकेश म्हणतात.
इतक्या त्या शब्दाच्या आपण जरासं इतकं खोलात अभ्यास करताना जावं लागत नाही, पण तरीही माहिती असावं ना थोडं थोडं. आता तुम्हाला माहिती नाही म्हणून मी सांगतोय अशातला भाग नाही. ज्यांना काही माहिती नसते त्यांना कळावं असा एक त्यामधला उद्देश आहे. तर इथं या श्लोकामध्ये वर्णन करताना संजय काय म्हणतात बघा माऊलींच्या भाषेमध्ये, ऐसे संजय असे सांगतू म्हणे राया तो पारतू पुनरपी शोकाकुलित काय बोले. आता तो पुनरपी म्हणजे पुन्हा एकदा आता शोकाकुल झालाय. म्हणे राया तो पारतू, राया म्हणजे राजा, धृतराष्ट्राला उद्देशून म्हटलंय. राजा तो पार्थ आता पुन्हा शोकानं व्याकुळ झाला, शोकाकुलित काय बोले. याप्रमाणे संजय धृतराष्ट्राला सांगत होता, राजा तो अर्जुन पुनश्च शोकाने विवळ होऊन काय म्हणाला, पुनरपी शोकाकुलित काय बोले. हे ऐसे संजय असे सांगतू असं संजय सांगायला लागला. पुढे काय बघा, ऐके सखेदू बोले श्रीकृष्णाते आता नाळ आळवावे तुम्ही माते मी सर्वता न झुंजे येते भरवसेने. आता अर्जुन बोलला काय ते संजय सांगायलाय. काय म्हणाला अर्जुन ते ऐक. तो खिन्न होऊन श्रीकृष्णाला असं म्हणाला की आता काही झाले तरी मला युद्धाचा आग्रह करू नका, न आळवावे पुन्हा मला आग्रह करू नका. तुम्ही माते म्हणजे मला, तुम्ही माते न आळवावे. आपण जरा अन्वय त्याचा करायचा असा, आपण भगवद्गीता वाचताना कसा अन्वय करतो तशाच पद्धतीने ह्या ओव्यांचा पण अन्वय करायचा. ओव्या इकडं तिकडे विस्तरलेले असतात आणि शब्द पसरलेले असतात बाजूला इकडं तिकडं, आणि ते शब्द एकत्र असे बरोबर करून वाचले की अगदी बरोबर अर्थ कळत असतो. इथं म्हटलेत काय बघा, ऐके सखेदू बोले श्रीकृष्णाते, सखेदू म्हणजे खिन्न होऊन, उदास होऊन, सखेदू म्हणजे खेदासहित, खेद आहे. तो बोले श्रीकृष्णाते, श्रीकृष्णाला अर्जुन म्हणाला आता नाळ व्हावे तुम्ही माते, मला आता सारखं सांगू नका युद्ध करा म्हणून. मी सर्वता, मी पूर्णपणे, सर्वता म्हणजे मी पूर्णपणे, न झुंजे भरवसेने निश्चितपणे मी लढणार नाही. आता माझा निश्चय झालेला आहे आणि मी लढणार नाही. आणि पुढे आता श्लोक आलेला आहे आणि त्या श्लोकामध्ये भगवंत हसतात बरं काय. हे बोलल्यानंतर भगवंत प्रसन्नीव भारत पुढे शब्द वापरलाय. त्याचं कारण आहे की भगवंत हसलेले आहेत याच्या वाक्याला. काय म्हणतो तो की मी अजिबात लढणार नाही, जरा सुद्धा लढणार, भरवसेनी म्हणजे निश्चितपणाने लढणार नाही. ऐके सखिदू बोले श्रीकृष्णाते आता ना आळवावे तुम्ही माते. इथं नाळवावे आहे, म्हणजे नाळवावे म्हणजे न आळवावे असा अर्थानं विचार करायचा. न आळवावे तुम्ही माते मी सर्वता न झुंजे येते भरवसेने. पण भगवंत श्रीकृष्णाला माहिती आहे भगवंतांना की याचा क्षात्र स्वभाव आहे. हा म्हणतो एक, पण करणार, लढणार तर लढणारच. यानं ब्रह्मडेच्या अवतारामध्ये म्हणजे बाईचा अवतार घेतला होता 1 वर्ष तरी लढायचा थांबला नाही. म्हणजे स्त्री अवतारामध्ये सुद्धा अर्जुनानं लढाई केली. हा त्यानं तिथं क्षात्र धर्म एवढा पाळला आणि इथं हा गप्प कसा बसेल बिचारा. ज्याचा स्वभाव जो असतो ना तो कधीतरी वरती येतच असतो. त्यामुळे अर्जुनाचा मूळचा स्वभाव वीर वृत्तीचा आहे. तो लढायचा थांबणारच नव्हता. म्हणून पुढच्या श्लोकामध्ये भगवंत हसलेले आहे. आता अजून हसलेल्याचं उदाहरण द्यायचं आहे, पुढं आहे. तर त्या हसलेत त्याचं कारण हे आहे, तो एवढं बोलतो की तो लढणारच, पण लढणार आहे तरी म्हणतो भरवसेनी मी आता न आळवावे माते, मला अजिबात तुम्ही सांगू नका, बघू आता पुन्हा सारखं सांगू नका लढ म्हणून, मी लढणारच नाही. पण भगवंतांना माहित आहे तो लढणारच. काही स्वभाव भिन्न असतात ना, ते कधीतरी उपाळून येत असतात. बरेच वेळा आपण बघतो हे स्वभाव की आपल्यात आतमध्ये असतं ते पण लक्षात येत नाही. म्हणजे प्रवचनकार आहेत, माझ्यासारखा प्रवचनकार आहे, किती शांत स्वभावाचे आहेत असं म्हणत असतात. जयश्रीताईंचा दृष्टांत आहे काय, मी ऐकलेला एकदा आहे की त्या सांगायच्या की यांचा स्वभाव शांत आहे असं लोक म्हणतात, पण त्यांच्या घरातल्यांना विचारल्यावर कळतं की ते कुठल्या स्वभावाचे आहेत ते. आणि खरा स्वभाव तो कोणाला माहीत असतोय, विशेष करून आपल्या बायकोला आणि बायकोचा नवऱ्याला, त्या दोघांना एकमेकाचा खरा स्वभाव माहीत असतो. अर्जुनाचा स्वभाव कसा आहे, क्षात्र धर्माचा, आणि भगवंताला तो स्वभाव माहीत आहे. जवळच्यांना ते माहीत असतं की याचा स्वभाव मूळचा कसा आहे. एक जण म्हटला काहीतरी कुठून तरी प्रवचनातून ऐकून काय आला, व्याख्यानातून, मौन हे अत्यंत श्रेष्ठ दर्जाचे एक साधन आहे. आता मौन बाळगायचं, वास्तविक कुठल्याही शास्त्राचा गंध नसलेला असा मनुष्य, एक ऐकलं तेवढंच
आणि तेवढंच ऐकून आपला आला, घरात बसला, कॉटवर बसला, मुटकुळी मारली, गप्प बसला. बायकोला सांगायला, सगळं हाताने सांगायला, मी आता बोलणार नाही काय असं त्याला सांगायचं होतं. बायकोला काही कळना, कायम बडबडणारा, शांत न बसणारा, असा गप्प कसा झाला म्हणून. मग ती थोडासा म्हणते हिचं ह्याची परीक्षा घेऊया. आणि परीक्षा घेण्यासाठी तिने काय केलं, टॉर्च घेतली, बॅटरी घेतली, दिवा घेतला आणि शोधायला कपाट उघडायचं, शोधायला चालू केलं. सगळं तिला काय पाहिजे होतं ते बघायला चालू केलं. हे कपाट उघडायचं, बघायचं, आणखीन कुठं कोपरा आहे तिथं बॅटरी टाकून बघायचं, दिवा ठेवून सगळं बघायला चालू केलं. हा एक अर्धा तास 15-20 मिनिटं असा टुकू तिच्याकडे बघत होता. काय काय तपासायला लागली, काय बघायला लागली. पण शेवटी राहवलं नाही. काय बघायला लागलीस म्हणलाय मागापासून. एवढा दिवा घेऊन काय बघायला लागलीस. बायको हसलेली म्हणली, तुमची वाचा कुठं हरवली ती तपासायला लागलोय. ते खरं स्वभाव त्या बायकांना माहीत असतं. गोंदवलेकर महाराज म्हणतात, ज्याची बायको ज्याला साधू म्हणते ना तो खरा साधू. गाव काय वाटेल ते म्हणू दे. गावातली सगळी पाया पडायला आमच्या येतात, आणि माझ्या बायकोला माहिती आहे मी काय आहे तो. म्हणून गोंदवलेकरांचं वाक्य महाराजांचं वाक्य आपण चिंतनात घेण्यासारखं आहे. ज्याच्या बायकोनं सर्टिफिकेट दिलं ना, म्हणजे ते सर्टिफिकेट बी खरं असायला पाहिजे. काही बायका उगच माझा नवरा वाघ आहे उगीच म्हणतात. ते काय खरं नसते. म्हणजे बाहेर सांगताना ते त्यांचं काय सांगण्यासारखं नाही. फार लवकर उठतात, अभ्यास करतात, थापाई मारत असतात बायका कधी आपल्या नवऱ्याचा मोठेपणा. ते नव्हे, खरं ज्यावेळी एकांतात म्हणेल ना, खरंच माझा नवरा साधू आहे, साधू पुरुष आहे, असं ज्यावेळी बायको म्हणेल ना, त्यावेळी त्यानं म्हणायचं कुठल्याही कुणाकडे जायची गरज नाही की मी साधू आहे का हे तपासायला. कारण खऱ्या सगळ्या खोड्या ज्या आहेत ना, बारीक सारीक, त्या सगळ्या बायकांना ठाऊक असतात. हे त्यातलं उदाहरण आहे. अर्जुनाच्या सगळ्या खोड्या भगवंताला माहित आहेत. सगळं त्यांच्याबरोबर सगळं करत होता तो. लहानपण त्याचं अर्जुनाचं त्यांच्याबरोबर गेलेलं आहे. आणि हा म्हणतोय लढणार नाही, म्हणून हसू फुटलं त्यांना. हसायला लागलेत ते. काय म्हणतात, ते लढणार नाही मग ते आत्ताच घेणार, धनुष्यबाण काढणार नाही, लढाईला सुरू करणार आहे हा. पण उगीच आता म्हणायला लागलाय. तर ही गोष्ट तिथं मी सर्वता न झुंजे येते भरवस येणे. पुढे काय म्हणतात, ऐसे एकी हेळा बोलिला मग मौन धरुणी ठेला, ते श्रीकृष्ण विस्मोपातला देखून इथे आते. विस्मोपातला आश्चर्य वाटलं भगवंताना. एकी हेळा बोलिला, त्याच वेळी तो बोलला. एकी हेळा, कदाचित एका दमात, एकी हेळा, दोन शब्द केले, एका दमात बोलला असं. एकी हेळा, त्याच वेळी बोलला, एकदम बोलला. एकी हेळा, एका दमात बोलला, एकी हेळा. हेळा शब्द जर वेगळा केला ना तर दमात असं होतोय अर्थ त्याचा. एकी हेळा बोलिला मग मौन धरुणी ठेला म्हणजे तसाच थांबला. मौन धरलं, बोलायचाच बंद झाला, गप्प बसला. तेच श्रीकृष्ण विस्मो पातला. विस्मो म्हणजे आश्चर्य वाटलं. देखोनी तया ते, त्याला बघून एकाएकी म्हणाला, बोलणं बंद केलं, स्वस्थ झाला. आणि या स्थितीत पाहून श्रीकृष्णाला आश्चर्य वाटलं. हा 99व्या श्लोक्यावरती विशेष काही नाही, ते 3-4 ओव्या टाकलेल्या आहेत ज्ञानेश्वर माऊलीने. पुढचा 10वा श्लोक आहे. तमुवाच ऋषिकेश प्रसन्नीव भारत सेनायूर भयोर्मध्ये विषदंत मिदम वचा. आता पुढे सांगायला सुरुवात केलेली आहे बघा. दोन्ही सैन्याच्या मध्ये विषण्ण होऊन बसलेल्या अर्जुनाला, विषण्ण झालेल्या भगवान श्रीकृष्ण किंचित हसल्यासारखे करून असे म्हणाले. म्हणजे काहीतरी थोडंसं हसू फुटलं. आता हसण्याचं एक कारण आपण बघितलं, पण भगवंताचं हसू कधी बंद आहे का बघा. कुठल्याही स्थितीमध्ये भगवंत हास्यमुद्रेण आहेत. त्यांचे फोटो जरी पाहिले तर कालियाच्या वरती फणीवर सुद्धा डान्स करताना हास्यमुद्रा आहे. एवढा म्हणजे काळाच्या डोक्यावर पाय ठेवून उभा आहेत ते. ज्यावेळी म्हणजे ज्यावेळी वासुदेवाच्या टोपलीतून यमुनेच्या नदीत पार करून गेले त्यावेळी टोपलीत सुद्धा हसत होते. पण ज्यावेळी शिशुपालाचा सुदर्शन वध केला त्यावेळी हसत होते. कंस चाणूरला मारले त्यावेळी चेहऱ्यावर हसू होतं. आणि ज्यावेळी द्रौपदीच्या वस्त्राणाचा प्रसंग होता त्यावेळी हसत होते. हसणं कधी बंद आहे हे शिकण्यासारखं आपण आहे. आपण स्मित हास्य कायम ठेवावं. हसावं म्हणजे असं काही वेगळं वाटावं असं हसावं नव्हे, तर स्मित हास्य चेहऱ्यावर नेहमी असावं, की समोरच्या माणसाला बोलण्याची इच्छा व्हावी, की खरोखर आमच्याबद्दल यांच्या मनात प्रेम आहे असं वाटावं. भगवंताकडे पाहिलं की तसं आपल्याला बघायला मिळतं. काकांच्याकडे पाहिलं की तीच मुद्रा आपल्याला आठवते भगवान श्रीकृष्णाची. कारण सतत हास्य, सतत प्रसन्नता ही आपला एक स्थायी भाव आहे. जसा काकांचा भगवान श्रीकृष्णाचा तसा स्थायी भाव आहे. म्हणून ते प्रसन्नी व भारत, भारता शब्द त्यासाठी वापरला. ते म्हणतात दोन्ही सैन्यामध्ये अर्जुनाला विषण्ण झालेला आहे. किंचित हसल्यासारखं करून म्हणाले. काय म्हणतात, शोकाकुल व्यक्ती आहे आणि शोकाकुल झालेला आहे. आणि त्या व्यक्तीचा आता राग त्यांना कळलेला आहे की खरोखर मोहानं ग्रस्त आहे, खरोखर शोकानं ग्रस्त आहे. अशा शोकाकुल व्यक्तीचा राग कोण घालवेल.
जो शोकाकुल नाही तो साधी गोष्ट आहे बघा. जो शोकाकुल नाही, जो मोहग्रस्त नाही, तोच एखाद्याचा मोह घालवू शकतो. जो जागा आहे तोच स्वप्नातल्याला बडबडायला म्हणू शकतो, तू बडबडाला झोपेत उठ आता. कोण म्हणू शकतं? तिथं जागा असणारा त्याचा मित्र, कोणतरी नातेवाईक आहे. कोण? जागा असणारा. मात्र जो जागा आहे तोच म्हणू शकतो, तू झोपेत बरळत होतास, आता उठ, जागा हो, असं तो म्हणू शकतो. तसं इथं आहे. शोकाकुल झालेला, मोहग्रस्त झालेला अर्जुनाला आता शोकाकुल नसलेलाच कोणतरी शांत करायला पाहिजे होतं ना. दुसरा कोण येणार आहे? आणि ही सगळा अधिकार कोणाकडे आहे जास्त? भगवान श्रीकृष्ण शांत आहेत. निर्मलम शांतम निष्कलम शब्द वापरलेला आहे. आणि तो न हलणारं असं शांत तत्व आहे असं श्रुती त्याचं वर्णन करते. आणि हे वर्णन बरोबर परमात्म्याला लागू पडतं. आत्म्याचं वर्णन परमात्म्याला लागूच पडतं. तर तसं ते वर्णन तिथं आहे की हे आता अगदी शांत आहे. साधा विचार आहे. थर्मामीटर असतं, थर्मामीटर शून्यवर असतं, पण शून्यवर असताना ज्यावेळी कुणाला तरी लावलं जाते ना, त्यावेळी ते कुठंतरी 20, 30, 100, कुणाला ताप भरलेला असेल तर 100च्या वर दाखवतं. कशामुळे? त्याच्यात हालचाल सुरू झाली, त्याच्या संगतीत आलं म्हणून, त्या गरम माणसाच्या संगतीत आलं म्हणून. वास्तविक ते कसं आहे? मूळचं झिरोवर असतं. झिरोवर असलेलीच दुसऱ्याचं माप काढू शकतात. हे मोठा विचारांनी सिद्धांत आहे बरं का. थर्मामीटरवरून लक्षात येतं आपल्याला, थर्मामीटर का आपला ताप मोजतं? कारण ते मूळचं शून्यावर आहे म्हणून. मुळातच ठेवलेलं आहे आणि उगीच 10, 15 दाखवा लागलं तर ते खराब झालंय म्हणून आपण टाकून देऊ थर्मामीटर. उगीच दाखवते 10 मीटर, 10 सेंटीग्रेड, 15 सेंटीग्रेड, 30 सेंटीग्रेड फेकून दिलं असतं आपण. ते शून्यावर असलं तरच ते आपला ताप मोजू शकतं. हा तापलेला आहे, शोकाग्रस्त आहे, मोहानं तापलेला आहे. आणि अशा मोहानं तापलेला शांत करायचं काम भगवान श्रीकृष्ण तेच शांतम आहेत म्हणून करू शकतात. अन्य कोणीही करू शकणार नाही. दुसरा एखादा योद्धा जर आला असता त्याला शांत कर म्हटलं तर नाही करू शकले असते. भीष्माचार्य त्याला शांत करू शकले नसते. कारण भीष्माचार्यांचा आविर्भाव केवढा होता. त्यांनी तरी शंख फुकून अगोदरच सुरुवात केली युद्धाला. पहिला शंख त्यांनीच फुंकला आणि सुरुवात केली. ते काय सांगणार आहेत? या ना, सांगू कोण शकतंय? साधू पुरुषच सांगू शकतात, शांत करू शकतात एखाद्या जीवाला. म्हणून साधू पुरुषांचा आश्रय घ्यावा. त्याला कारण ते आहे, साधू पुरुषांच्याकडे मोहशोक हे जे ग्रस्त झालेले असतात ते त्याने ते ग्रस्त नसतात, तापरहित असतात ते. आणि तापरहित असल्यामुळं दुसऱ्यांचा ताप ते मोजू शकतात. हा महत्वाचा मुद्दा आहे. आमच्यात काय काय दोष आहेत ना, विकार आहेत, हे श्रीगुरूंना माहीत असतात. त्यांना कळतात की कोणत्या विकाराच्या एका स्तरावरती आहे ते. यावरून ते आपल्याला बरोबर मार्गदर्शन करत असतात. तसा सेनायुर्भयोर मध्ये विषदंतमिदम वच असं शब्द वच म्हणजे म्हणाले. आणि मध्ये विषण्ण झालेल्या अर्जुनाला आता भगवान श्रीकृष्ण हसत हसत म्हणाले. हसण्याची त्या गोष्टी आपण आताने हसणे कशाबद्दल असतील? अगोदर आपण बघितलं ह्याचा लढवया स्वभाव आहे आणि म्हणतोय मी लढणार नाही म्हणून हसू आलं. मगाशी म्हणला कार्पण्य दोषा शाधिमात्माम प्रपन्न म्हटला. मी तुमचा शिष्य आहे, तुम्ही माझे गुरु आहात, मी तुम्हाला शरण आलं, तुम्ही जे सांगाल ते मी करेन असं एकदा म्हणतो. आणि मी सांगितलं युद्ध कर तर म्हणतो मी युद्ध करणार नाही. हे काय म्हणायचं? म्हणून हसू आलं. दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. हा, हसण्याचं मूळ कारण हे आहे की कशाबद्दल हसू आलं. एकदा एक बोलतो आणि दुसऱ्यांदा वेगळंच बोलतो. जाणता तरी मनविषयी अगोदरच्या ओव्या आहेत. स्वतःला शहाणा समजतोस आणि बोलतोस तरी आणि करतोस कशी, कृती तुझी कशी आहे हे सांगायसाठी. म्हणजे आता ही वेळ आत्मज्ञान देण्याची आहे, त्यामुळं कदाचित त्यांना खुश झाले असतील. आता खराच तापलेला आहे. आत्ता ह्याच्यावर वार बरोबर घाव टाकावा लागतो. जसं लोखंड तापलं त्याला जर आकार द्यायचा असला तर लोखंड तापलेल्या तप्त झालेल्या वेळीच घाव घालावा लागतो. म्हणजे हातोडा त्याच्यावर त्यावेळी पडावा लागतो. त्यावेळी ते मऊ झालेलं असतं तापलेल्या वेळी. तसं या अर्जुनाचं अंतःकरण एकदम कोमल झालेलं आहे. आता याच्यावर घाव घालायची तयारी आपण ठेवायला पाहिजे. 11व्या श्लोकापासून आता घाव घालायला सुरुवात आहे. त्याला सांख्य तत्वज्ञान म्हणतोय आपण. हे सांख्य तत्वज्ञानाचा ठोका सारखा पडायला चालू होणार आहे 30व्या श्लोकापर्यंत. 11व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत माऊलीने तरी भाड करून टाकली आहे. दुसरा अध्याय म्हणजे अखंड सगळं तत्वज्ञान आहे, अखंड तत्वज्ञान. ज्यांनी दुसऱ्या अध्यायाचा अभ्यास केला आणि ज्यांना दुसरा अध्याय समजला त्यांनी पुढे जाऊन विशेष काही अभ्यास करायची गरजच नाही ज्ञानेश्वरीची. इतकी स्थितीत आत दुसऱ्या अध्यायामध्ये करून ठेवल्या भगवान ज्ञानेश्वरांनी. म्हणून दुसरा अध्याय फार समजावून घेणं फार गरजेचं आहे. वेळ लागला तरी पुन्हा पुन्हा त्या ओव्या समजावून घ्याव्यात, पुन्हा पुन्हा वाचाव्यात, पुन्हा पुन्हा स्वतःचे अर्थ तपासून पाहावेत, बघावेत, चिंतन करावं, कुणाकडून तरी काही आणि ऐकावं.
ऐकून त्याच्यावरती चिंतन करावं. पण क्लिअर अगदी मुळापासून दुसरा अध्यायाचा 11व्या श्लोकापासून गीतेच्या 30व्या श्लोकापर्यंत या ओव्या सुद्धा ज्या आहेत किंवा हे श्लोक आहेत हे मुळात समजावून घेणं फार गरजेचं आहे. म्हणून इथं म्हटलेलं आहे की आता या ठिकाणी तो आता काय करणार आहे ते लक्षात येईल. म्हणून इथं म्हटलेलं आहे की आत्मज्ञान देण्याची आता त्याला स्थिती निर्माण झालेली आहे. हा आता पात्र झाला म्हणून त्यांना खुश झाले असतील कदाचित, आणि म्हणून हे काय करावं लागलेत, आता त्यांना हसू फुटलं. आता भगवंत शांत आहेत आणि शोकाग्र व्यक्तीला ही एखादी व्यक्ती जी शांत असते ती शांत करू शकते. म्हणून शोक गेल्याखेरीज, मोह गेल्याखेरीज हे ज्ञान अजिबात देता येत नाही ना, त्याचा अनुभव येत नाही. ज्याची शांती गेले त्याचं वर्णनसुद्धा आपल्याला श्रुतीमध्ये आढळते. तत्र को मोहा को शोका एकत्व अनुपश्यती ईशा उपनिषदामध्ये श्लोक आहे. आत्मविद शोकम तरती, म्हणजे वर्णन छांदोग्य उपनिषदामध्ये श्रुती आहे. आत्मविद जे झालेले असतात ते शोकसागराला तरून जातात. ज्यांना आत्मज्ञान प्राप्त झालेलं असतं त्यांना शोक होत नाही, रडत नाहीत, ते कष्ट कोणत्याही गोष्टीला त्यांना हादरा बसत नाही, अशा स्थितीला ते असतात. किंवा तत्र अशा व्यक्तींना तत्र को मोहा को शोका एकत्व अनुपश्यती ईशावास्यमधला श्लोक आहे. अशा स्थितीमध्ये जी गेलेली असतात त्यांना त्याची काही गरज नसते. भगवंताला वाटायला लागलंय अर्जुनाला तर अशा स्थितीमध्ये आपण आणायला पाहिजे, आणि त्यासाठी आता मार्गदर्शनाची गरज आहे. मार्गदर्शनाची वेळ आलेली आहे, आणि ती वेळ कोणती तर हीच आहे असं वाटून प्रसन्नी व भारत म्हणून हसू आलं. हसण्याचं कारण ते आहे की अर्जुनाची समस्या जी होती, तो धर्मशास्त्रामध्ये प्रवृत्त होता, त्याला सगळं धर्मशास्त्र माहीत होतं. म्हणून त्यांना अगोदर नीती, धर्म, पाप, पुण्य, सदाचार, सुविचार सगळे सांगून टाकलेले आहेत. त्याला सगळं माहिती आहे. आता त्याला धर्मशास्त्र सांगायची काही गरज नाही. पण ज्यांना धर्मशास्त्र चांगलं, नीती अनिती, पाप पुण्य, सुख दुःख यांची अगोदर कल्पना असते, ते पुढं अध्यात्म ज्ञानाचे अधिकारी होऊ शकतात, असं भगवान श्रीकृष्णांचं मत आहे. आणि त्यामुळं त्याला कळायला लागला विधी निषेध काय आहे. म्हणून गीतेचं तत्वज्ञान शिकवायचं आहे. ते गीतेचं तत्वज्ञान मात्र काय करतं, धर्माच्या पाप पुण्याच्या पलीकडे घेऊन जातं. हे गीतेचं तत्वज्ञान आहे धर्म सांगण्यासाठी नाही बरं का. धर्म नाही आहे त्यात धर्म. ज्याला परमार्थ तत्वज्ञान शिकतोय आपण त्यात धर्म ही नीती येतेच, पण खास धर्म शिकवायसाठी म्हणून ते नाही. धर्माच्या पलीकडचं तत्वज्ञान ते आहे. धर्म पाप पुण्य मानतं, पण सांख्य तत्वज्ञान पाप पुण्याच्या पलीकडचं बोलतं. गीताशास्त्रानं ज्ञानेश्वरी पलीकडे जाऊन बोलतात, ते इकडं अलीकडलं काही बोलत नाही. आपण जे प्रापंचिक गोष्टीमध्ये, व्यवहारिक गोष्टीमध्ये बोलत असतो ना, ते अलीकडलं बोलत असतो. असं करू नये, तसं करू नये, पण न करणे का न करणे हे आगवे तोची जाणे. विश्वच तसे नाही परमात्माने उनिया पुरियाचे काही उरोने दे आपल्या ठाई. बघूया आपण 12व्या अध्यायामध्ये सगळा भयंकर विस्तार केलेला आहे माऊलीने. त्याला माहीत आहे सगळं ते, त्यामुळं आपण विचार करण्याची काही गरज नाही. त्यामुळे पाप पुण्याच्या पलीकडे नेणारं हे शास्त्र आहे, सांख्यशास्त्र, हे तत्वज्ञान जे आहे. आणि त्यामुळं आता ही सगळी जी नाती आहेत अर्जुनाच्या गोष्टीनं निर्माण झालेली, ती मनानं निर्माण केलेली आहे. मन म्हणतं त्याला असं बाप म्हण, त्याला आई म्हण, त्याला बायको म्हण, नवरा म्हण, असं मनानं ठरवलेलं आहे. मनानं जर ठरवेल, कल्पना करेल की कोणच नाहीत नात्यामध्ये, तर मनाला तशीच सवय लागू शकते. आपण तशी सवय लावली पाहिजे की मला काय तसं काही नाही. आपण जे मुलामध्ये अडकलोय, नातवंडामध्ये अडकलेलो असतो, हे माझ्यावरून सगळं बोलते बरं काय. तर हे असं आपण जर विचार करायला लागलो तर आपण तिथंच मुळात घाव घालायला पाहिजे ना, की तिथं आपण काय करायला पाहिजे. कल्पनेनं मी त्यांना नात्यात मांडलं, आता कल्पनेनं म्हणायचं ती माझी कोण नव्हे. म्हणजे जसं काका म्हणतात ना, ते दिसले की तेवढे आहेत म्हणायचे, नाही दिसले की ते नाहीत म्हणायचे. तसं बरं आहे. ते चांगला विचार करण्याचं शास्त्र आपल्याला परमपूज्य काकाने दिलेला आहे. तो विचार आपण करायला हरकत नाही. त्यामुळं मी कोणाचा नाही, त्यामुळं मी जो आतला आहे तो मी असंतुष्ट आहे. तो असंतुष्ट का आहे हे अर्जुनाला कळत नव्हतं. अर्जुनाला स्वतःचातला मी ओळखता आला नाही. त्यामुळे भगवंताला कृपा करून ते सांगावं लागलं की तू कोण आहेस. आणि त्यामुळे ते कोण आहेस हे सांगणार आहेत. आणि पुढच्या वर्णनामध्ये ते सांगायला लागलेले आहेत. पहिली ओवी माऊली काय म्हणतात बघा. मग आपुला चित्ती म्हणे येत हे काही आदरले येणे, अर्जुन सर्वता काही नेणे काय किजे. काय मनातल्या मनात म्हणतात बघा. मग आपल्या मनात म्हणाले ते, याने या ठिकाणी काय आरंभलेले आहे. आदरले येणे, आदरले म्हणजे आरंभलेले, काय सुरुवात केली म्हणायची. मग आपला चित्ती म्हणे, चित्ती म्हणजे मनातल्या मनात म्हणाले. भगवंत मनातल्या मनात म्हणाले येथ म्हणजे या युद्धाच्या ठिकाणी हे काही आदरले येणे. इथं तर युद्ध आहे म्हणून येत शब्द माऊलीने वापरला. इथं म्हणजे इथं म्हणायला नको पाहिजे होतं, पण इथं तू कसं काय करतोस. त्यासाठी येथ हे काही आदरले येणे,
यानं काय चालवलंय आता हे या ठिकाणी अर्जुन सर्वता काही नेने खरंच अर्जुनाला काही कळत नाही नेने काही कळत नाही सर्वता बिलकुल कळत नाही अजिबात कळत नाही त्यासाठी सर्वता शब्द आहे आपली भाषा अजिबात बिलकुल असं आपण म्हणतो माऊलींचा शब्द आहे सर्वता सर्वता काही नेने काय कीजे काय करावं आता काय कीजे म्हणजे आता काय करावं मनातल्या मनात भगवंत म्हणा लागले हा उमजे आता कोणे परी ह्याला कशी समज येईल आता उमजे म्हणजे ह्याला समज येईल कैसेने धीरू स्वीकारे ह्याच्या मनात कसं धैर्य निर्माण होईल जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानिका एक दृष्टांत दिलाय माऊलीने जैसा ग्रहाते म्हणजे ज्याला भूतपिशाच्याची बाधा झालेली असते त्याच्यावर मांत्रिक काहीतरी प्रयोग करत असतात त्याचं वर्णन केलंय आता याची कोणत्या प्रकाराने समजूत पटेल हा उमजे आता कवने परी कशी समजूत पटेल हा गेलेले धैर्य पुन्हा कसे धरील कैसेने धीरू स्वीकारी जैसा ग्रहाते पंचाक्षरी ज्याप्रमाणे एखादा मांत्रिक हे पिशाच का आले असेल आणि हे आता कशाने जाईल याचा तर्क करतो तसं असा तर्क जसा एखादा मांत्रिक आता मांत्रिक हा शब्द भगवंतासाठी वापरला आणि पिशाच म्हणजे अर्जुनाच्या चित्तामध्ये बसलेल्या मोहाला पिशाच म्हटलेल्या पिशाची बाधा झाली म्हणजे काम क्रोधाची लोभाची मोहाची शोकाची बाधा कुणाला झाली ही सगळी भूतं अंतःकरणात कुणाच्या आहेत अर्जुनाच्या दोन शब्द वापरलेत ना भूत पिशाच आणि मांत्रिक तर मांत्रिक कुणाला म्हणायचं माऊलींनी सांगितलेलं आहे त्यांनी काही डिटेलमध्ये सांगा नाही पण लक्षात येतं दृष्टांत त्यासाठी दिलेला आहे तो कुणासाठी भगवंताला ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ते मांत्रिक आहे आणि पिशाचं कुणावर आत बसलंय तर अर्जुनाच्या कसलं पिशाची बाधा झालेली आहे का ह्या शोकाची मोहाची आसक्तीची विषयांची बाधा झालेली आहे आणि आता त्यांचा कशी उमज पडेल त्याला कसं समजेल ना तरी असाध्य देखुनी व्याधी अमृतासम दिव्य औषधी वैद्य सुची निर्वधी निदानीची परत एक सुंदर दृष्टांत दिलाय बघा ना तरी असाध्य देखुनी व्याधी असाध्य म्हणजे बरा न होणारी व्याधी म्हणजे रोग एखादा असाध्य रोग देखुनी म्हणजे पाहून अमृतासम दिव्य औषधी अमृतासारखं दिव्य असणारं औषधाची योजना वैद्य सूची म्हणजे त्याची योजना वैद्य करतो निर्वधी मोठ्या प्रमाणात करतो निदानीची शेवटच्या टप्प्यातली आता निदानीचा शब्द कुठं आहे तो माहिती आहे असाध्य व्याधीचं निदान शेवटचं वर्णन करताना कसं केलेलं बघा किंवा ना तरी म्हणजे किंवा की म्हणलं किंवा ना तरी म्हणजे किंवा असे अर्थ आहेत ते एकदा समजायला लागले ना मग ते परत ज्ञानेश्वर परत आपल्याला त्याचा एक विचार करावा लागत नाही ना तरी म्हणजे किंवा वैद्य जसा एखाद्या रोगाची निर्वधी म्हणजे अमर्याद असलेली निदानीची म्हणजे शेवटच्या अवस्थेला पोचलेली म्हणून असाध्य असलेली व्याधी हा रोग शेवटच्या स्टेजवर पोचलेला असा रोग आहे असं समजतो तो वैद्य आणि मग औषधाची योजना जशी करतो तसं असा अर्थ आहे तो अवस्थेला पोचली म्हणून म्हणजे त्याच्या श्रेष्ठत्वाला मर्यादा नाही निदानीची म्हणजे शेवटचा उपाय असलेली अमृतासारखी दिव्य औषधी देण्याचे मनात आणतो निर्वधी आणि निदानीची दोन विशेषणे व्याधी आणि औषधी या दोन विशेषाशी अनुक्रमाने अन्वित आहेत त्याच्याशी संबंधित आहेत बघा म्हणजे दोन एक विशेषण वापरलेले आहेत निर्वधी विशेषणाला विशेष आहे ते व्याधी आहे निदानीची औषधी निदानीची म्हणजे काय शेवटचं निदान त्याला आपण डायग्नोज म्हणतो करतो झाले ते झाले आता फिक्स झालाय हा रोग न बरा होण्यासारखा आहे कोणता मोहाचा आणि शोकाचा अर्जुनाच्या मग आता शेवटचं औषध आता बाहेर काढायला पाहिजे आणि शेवटचं औषध म्हणजे आत्मज्ञानाचा उपदेश या पलीकडं उपदेशच ना दुसरं शेवटचं औषध कोणतं असेल अमृतासमन म्हणजे त्याचा घेतल्यानंतर त्रास होत नाही आणि त्याची पक्की खात्री आहे की रोगी बराच होणार अशी खात्री असलेलं औषध म्हणजे आत्मज्ञान असं माऊलींना सुचवायचं आहे म्हणून निर्वधी मोठ्या प्रमाणात दिलं निदानीची म्हणजे शेवटची ही व्याधी असाध्य आहे हा रोग न बरा होणार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी औषध सुद्धा तसलंच पाहिजे व्याधी आधी शब्द आपल्याला या वाङ्मयामध्ये संत वाङ्मयामध्ये खूप ठिकाणी बघायला मिळतात निरसेल आदी व्याधी गोविंद आपला अभंग म्हणतोय बघा माझ्या मना लागो छंद नित्य गोविंद गोविंद निरसेल आदी व्याधी असंच त्यामध्ये ओळे आहेत बघा तर आदी वादी निरसेल गोविंद ही आदी व्याधी कोण निरसन करेल गोविंदच अन्य कोणी निरसन करू शकणार नाही व्याधी
हा शरीराच्या रोगासाठी शब्द वापरलाय आणि आधी हा मानसिक रोगासाठी शब्द वापरलाय. जरासा त्यातला फरक लक्षात घ्यायचा. आधी व्याधी निरसेल. आधी म्हणजे मानसिक रोग आणि व्याधी म्हणजे शरीराचा रोग. अशा दोन्ही अर्थानं निरसन करण्याचं काम भगवंत करणार आहे. कारण ते भगवंत फार मोठे वैद्य आहेत आणि वैद्यांच्याकडं अमृतासम औषधी आहे, म्हणजे उत्तम प्रकारचं औषध आहे. आणि निदानाचं तर शेवटचं निदानाची वेळ आहे. निदान म्हणजे आता जगणार हा नाही, म्हणजे हा नष्ट होणार, ह्याचं कल्याण अधोगती होणार, आत्मनाश आहे. ही शेवटचा रोग कोणता? आत्मनाशात होणारी परिणिती. ज्या रोगाची परिणिती आत्मनाशामध्ये आहे असा रोग याला मोह आणि शोकाचा जडलेला आहे आणि हा आता जाणारच नाही. यासाठी दिव्य औषधीच पाहिजे आणि दिव्य औषधी म्हणजे ते सांख्य तत्वज्ञान किंवा ज्याला आपण आत्मज्ञान म्हणतो, आत्मबोध म्हणतो, हे एकमेव औषध आहे. तैसे विवरितू असे श्री अनंतू. विवरितू म्हणजे असा विचार करून, अनंतू श्री अनंतू तया दोन्ही सैन्या अंतू जयापरी पाळतू भ्रांती सांडी. त्याप्रमाणे श्री अनंत श्रीकृष्ण हा अर्जुन ज्या उपायाने मोह टाकील असा विचार त्या दोन्ही सैन्यामध्ये करू लागले. काहीतरी विचार आता करायला पाहिजे, कारण एवढा मोठा आजार आहे, गंभीर आहे. ते कारण मनी धरिले मग सरोष बोलो अधरिले तैसे मातीचे आकोपी थोकले स्नेहाती. परत एक दृष्टांत दिलाय माऊलीने बघा. ते कारण मनी धरले, तो मोह निवृत्तीचा उपाय जो आहे त्यांनी मनात आणला. कोणता याच्यावर उपाय टाकायला पाहिजे, कुठलं औषध आता द्यायला पाहिजे, त्यांच्या मनात आले. मग सरोष बोलो अधरले. मग काय केले? अधरले म्हणजे पुढे बोलण्यास त्यांनी सुरुवात केली. आणि सरोष म्हणजे किंचित रागाने. सरोष शब्दाचा अर्थ आहे मुद्दाम आणलेल्या रागानं. हा परत आणि अर्थ बघा. रोष म्हणजे खरोखरचा राग, पण सरोष म्हणजे पत्करलेला राग. रागानं म्हणजे अगदी म्हणजे काका वर्णन करताना रावणाचा वध करताना कशी परिस्थिती होती. आता जरासंधाला मारताना, शिशुपाला मारताना हसू कुठलं येत होतं? तर त्यांना राग आला होता काय? नाही, त्याचं आता संपलंच होतं. शिशुपालचे 100 अपराध भरले होते आणि म्हणलाय त्यांची आत्याचा मुलगा तो. आत्या आता मला तू सांगू नकोस. शिशुपालच्या आईला म्हटले ते, आता मला तू काही कुठल्या प्रकारची विनंती करू नकोस. मध्येच ते म्हणत होती त्यांची आई की हे खरोखर नाही, ह्याला संपवायला पाहिजे, पण ते म्हणले नाही संपवणार. पण शेवटच्या टप्प्यामध्ये म्हटले कसाही असू दे पण तो वाचू दे, असं शिशुपालची आई म्हटली. तर त्यावेळी मात्र भगवान म्हटले आता नाही. पूर्वी तू मार म्हणत होतीस त्यावेळी मी मारलं तर काय? नाही. आता तू नको म्हटलीस तरी मी मारणार आहे, कारण आता त्याचं संपलेलं आहे. तसा प्रकार इथं आहे सरोष. सरोष म्हणजे आणलेल्या रागानं बोलले. सरोष बोलो अधरेले. बोलायला सुरुवात केलं. कुणासारखं? जैसे मातेच्या कुपी थोकिले. थोकिले म्हणजे वरवरचा राग. कुणासारखा? आईसारखा. बाळाला म्हणते जा मर जा तिकडं. मर जा म्हणजे काय? अरे कशाला उन्हात मारालास, इथं सावलीत येऊन मर म्हणजे काय? किती किती त्यामध्ये प्रेम आहे बघा. मर या शब्दामध्ये प्रेम. कुणाचं मात्र हे कुणाला शोभतंय? आईला. तसा हे चिडलेत आणि आता रागानं बोलणार आहेत. मग सरोषो बोलो आदरे जैसे मातेच्या कोपी. कोपी म्हणजे रागानं. थोकले स्नेह अति म्हणजे गुप्त प्रेम आहे मुलाविषयीचं. जसे साठवलेलं असतं अति, साठवलेलं प्रेम जे आहे ते आता बाहेर पडलं. थोडासा राग आणला भगवान श्रीकृष्णाने आणि रागानं थोडेसे बोलले आईसारखे की औषधीच्या कडवटपणे जैशी अमृताची पुरवणी ते आहाच न दिसे परी गुणी प्रकट होय. आता परत एक दृष्टांत मिळा. ज्याप्रमाणे औषधाच्या कडूपणात अमृताची पूर्णता असते. कडू जरी औषध असलं तरी आपला रोग बरा करतं ना, त्यामुळे ते अमृताची पेरणी असते. ते अमृत वर बघितलं तर दिसत नाही. औषधावर वर बघितलं तर ते औषध कडवट दिसतं किंवा वाटतं, वर दिसत नाही. पण जेव्हा आपण घेताना कडवट वाटेल, पण परिणाम मात्र अमृतासम. त्याचा पण श्लोक सुद्धा पुढे येणार आहे, आपण बघणार आहोत की हे तत्वज्ञान आत्मबोध कसं आहे तर ते कसं वर्णन केलेलं आहे. अमृत वर बघितले तर दिसत नाही, पण रोग्याला गुण आला म्हणजे प्रकट होते. गुण आला ना, रोग बरा झाला, याचा अर्थ ते औषध प्रकट झालं ना, त्याचं त्यानं काम केलं. म्हणून म्हणले ते आहाच असतच न दिसे परी गुणी. पण ते दिसत नाही, पण गुणी प्रकट होय. आता गुणी शब्द मागचा पुढे घालून वाचावं लागते. हा, गुणी प्रकट होय म्हणजे गुणानं ते प्रकट होते. त्यातले गुण बरोबर दाखवायला चालू करते औषध. केव्हा? घेतल्यानंतर. असलं औषध आता कुठलं आहे ते भगवंत देणार आहे. तैशी वरी वरी पाहता उदासे आता तरी अतिसुरसे. तैशी त्याप्रमाणे वर पाहता काय आहे? पाहता उदासे, शुष्क वाटतात, निरस वाटतं. ते
पण आत मात्र अत्यंत मधुर अशी वाक्ये बोलण्यास भगवंतांनी सुरुवात केली. अत्यंत मधुर म्हणजे वर वर वाटताना तशी वाटणार नाही, पण वाटतील शुष्क आहेत. तत्वज्ञान शुष्कच वाटते ना, सरळ काय कुठं आपल्याला कोरडेपणा किती असतो. पण म्हणून ऐकत नाहीत ना, बसत नाही. त्याचं कारण मगाशी ताईने उदाहरण दिलंच ते की टीव्ही बघताना कंटाळा येत नाही, परंतु आपल्याला हे ऐकताना मात्र कंटाळा येतोय. मागं आपण बघितलं ना, कुंभकर्णाची बायकोच आहे निद्रा, आणि कुंभकर्ण गेला युद्धामध्ये, प्रभू रामचंद्राने वध केला, ती विधवा झाली. अगोदर काय होती, ती कुंभकर्णाच्या नादात होती, ती त्याच्याबरोबर राहायची. आता ती म्हटली रिकामी झालोय, मग आता काय करू, आता रिकामी वेळी सत्संग करायला पाहिजे. मग काय करते ती प्रवचनात आणि कीर्तनात येऊन बसते म्हणे. कारण आता विधवा झालेली आहे, कामच काही नाही, मग आता सत्संग करायला नको काय. शेवटी परमार्थ जसा म्हातारपणे आपण करतो तशी ती परमार्थ करायला येते, तर आमचा परमार्थ बुडवते. असा त्याचा अर्थ आहे. तर इथं काय म्हणलेलं आहे, वरी वरी पाहता उदासे ते शुष्क असलेले तत्वज्ञान आता तरी अतिसुरेशे. आता अनेक रस भरणार आहे, ब्रह्मरस त्यामध्ये आहे. ते वाक्य ऋषिकेशे बोलू आदरिले. आता बोलायला सुरुवात केली, आदरिले बोलायला सुरुवात केली. ते वाक्य ऋषिकेश म्हणजे भगवंताने आता बोलायला सुरुवात केलेली आहे. आणि हे बोलणं जे आहे, हे बोलणं अत्यंत रुचकर आहे, अत्यंत रुचकर. अनेक रसा मरण गाठी येणे तुटी संसाराशी. माऊलींनी तुकोबांनी वर्णन केलंय त्याचं, ब्रह्मरस असतो कसा नाही नेमका तो, तर त्याने अनेक रसा मरण गाठी येणे तुटी संसाराशी. हा रस घेतला ना तर आपला संसारच नाहीसा होतो, संसार बाधित होतो. त्यामुळं म्हणजे कुठला रस म्हटलेला आहे त्याने, नाम गोड पुरे कोड सकळही अधिक अनेक रसा मरण गाठी येणे तुटी संसाराशी. तुका म्हणे आहार झाला तो विठ्ठल आम्हाशी. काय वर्णन ते तुकोबा करतात ते वेगळं, त्या रसाचं वर्णन केलेलं आहे. कुठल्याच्या, नामाच्या रसाचं. म्हणजे ब्रह्मरसच तो आहे. जसा चाखेल तसा अधिक 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 गोड वाटायला लागतो, तसा अधिक गोड वाटेल असं तत्वज्ञान आता आपण पुढच्या 11व्या श्लोकापासून भगवंत आपल्याला सांगणार आहे. ते आपण चिंतनानं मनानं ऐकणार आहोत. आता फार सावध, काल जसं गंभीर शब्दाची व्याख्या केल्या होत्या तसं इतकं सावध होऊन ऐकायला पाहिजे. मी इतकं सावधपणाने बोलायला पाहिजे. म्हणजे मी बोलतो हे शब्द मुद्दाम वापरावा लागतो म्हणून व्यवहारासाठी वापरतो, वास्तविक तो मी बोलणं नाही. माऊलींचं जो रदगत जे आहे, मनोगत आहे, ते आपण काहीतरी आपल्या पद्धतीने तोंडातून सांगायला लागलोय. बाकी काय तसं काय आपलीच काय त्यातला कर्तृत्व नसतं. हे जे आहे ते उद्यापासून आपल्याला बघायला मिळणार आहे. आजची सेवा भगवंत ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करतो, परमपूज्य काकांच्या चरणी अर्पण करतो. आपण उद्यापासून 11व्या श्लोकापासून सुरू करणार आहोत. आज आपण जवळजवळ 80 ओव्यापासून 90 ओव्यापर्यंत आलेला आहे. भगवंतानी या ओव्यामध्ये शोक कसा निर्माण झाला आणि भगवंत हसले आणि हसून आता त्याची तयारी करून घेणार आहेत, पुढचं तत्वज्ञान सांगणार आहेत. आणि त्या तत्वज्ञानाची पूर्वतयारी म्हणून या श्लोकाची योजना आता केलेली होती. त्यामुळे 9 नंबरचा आणि 10 नंबरचा श्लोक ही तत्वज्ञानाची तयारी आहे. आता तयार झालेत देवसुद्धा, त्यांना रोग कळलेला आहे, रोगी समोर आहे आणि आता औषधाची योजना करायची आहे. आता अशोचानन व शोचस्त्वम हे पहिला डोस आहे उद्याचा. पहिल्या डोसातच काय अर्जुनाची स्थिती होणार आहे ती आपण पुढच्या चिंतनामध्ये पाहणार आहोत. आज इथंच विराम घेऊया. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.